नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. एकदा या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा बोटे चाटून ही भाजी खातील. कुठलेही वाटण न करता, जास्त साहित्य न वापरता अगदी चविष्ट ही भाजी बनवूया. ही भाजी 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये सहज टिकली जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 4 कारली घेतली आहेत. ही थोडी बारीक आहेत. तुमच्याकडे जर मोठी कारली असतील तर ती पण तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे. या कारल्याचे असे गोल आणि पातळ काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला थोडक्यात कारल्याचे फायदे सांगते. कारले हे पौष्टिक असते. यामध्ये खनिज, फायबर भरपूर प्रमाणात असते. कारल्याचे ज्यूस पिल्याने वजन सुद्धा झटपट कमी होते आणि कर्करोगासाठी तर कारलं वरदान आहे. म्हणूनच याचे सेवन आहारामध्ये असले पाहिजे. अशा पद्धतीने मी एकसारखे हे कारल्याचे काप करून घेतलेले आहेत. आता याचे आपले बियाचा हा भाग जो आहे तो आपल्याला असा काढून टाकायचा आहे. असे पातळ काप केल्यामुळे कारले लवकर शिजले जाते आणि त्यातलं पाणी पण पटकन आटलं जातं. पूर्ण कारल्याच्या बिया आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, सर्व कारल्याच्या बिया काढून झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये अर्धा चमचा मी हळद आणि 1 चमचा मीठ घालत आहे. ही पूर्ण आपल्याला या कारल्याला असं लावून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. असे मीठ आणि हळद लावल्यामुळे याला पाणी सुटतं आणि यातलं कडवट पाणी बाहेर निघतं. अशा पद्धतीने जर तुम्ही कारले बनवले तर तुमचे कारले कधीच कडू होणार नाही. मीठ आणि हळद लावून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे. जर तुम्हाला सकाळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा मीठ हळद लावून ठेवू शकता. 20 मिनिटे झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला मीठ आणि हळद लावल्यामुळे कसं पाणी सुटलेलं आहे. याचं कडवट पाणी पूर्ण बाहेर पडलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सर्व कारली टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे पाणी घालून स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे. कारलं म्हटलं की कडवटपणा हा असतोच, पण अशा पद्धतीने आपण बराचसा कडवटपणा याचा कमी करू शकतो. असं आपल्याला हाताने चोळून हे धुवून घ्यायचे आहेत. चोळून झाल्यावरती आपल्याला हे कारले पाण्यामधून काढून घ्यायचे आहे. हाताने असा दाब देऊन शक्य होईल तितकं आपल्याला हे पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढूया. प्लेटमध्ये मी हे सर्व कारलं काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं भरपूर असं कडवट पाणी निघालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची स्टेप करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवली आहे. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. हे कारलं आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कारलं हे चांगलं शिजलं जात नाही आणि त्याचा कडवटपणा तसाच राहतो. म्हणून हे कारलं तेलामध्ये हलकंसं आपण फ्राय करून घेणार आहोत. 5 मिनटं हे आपल्याला मस्त दोन्ही साईडनी चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. 5 मिनटापेक्षा जास्त फ्राय करायचे नाहीत. असं केल्यामुळे कारले लवकर शिजले जाते आणि चवदार लागते. माझी आजी अशीच तव्यावरती आणि चुलीवरती हे कारलं असं बनवायची. त्यामुळे खूप छान हे कारलं लागायचं. आता हे आपलं तळून झालेलं आहे. आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, मस्त हे कारले तळले गेलेले आहेत. आता आपण याची भाजी बनवून घेऊया. तर यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे चांगले तडतडू द्यायचे. आता यात घालायचा आहे कांदा. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कारल्याची भाजी करताना कांदा जास्त घालायचा, कारण कांदा चवीला गुळचट असतो आणि कारले कडू असते. कांद्यामुळे
कारल्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते, त्यामुळे कांद्याचे प्रमाण जास्त ठेवा। आता हा कांदा मस्त आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग पण चेंज झाला आहे आणि प्रमाण पण कमी झालं आहे। आता यामध्ये अद्रक लसूण मी असं खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं आहे, हे यामध्ये घालायचं। त्याचबरोबर मी इथे 5 ते 6 आपले कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, हे पण घालणार आहे। कढीपत्ता घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला। आता हे पण यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। अद्रक लसूण मस्त फ्राय होऊन देऊ। कांदा, अद्रक, लसूण, कढीपत्ता हे मस्त आपलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये काही घरचेच बेसिक मसाले घालूया। यासाठी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला। तुम्ही ही भाजी हिरवी मिरची घालून सुद्धा बनवू शकता। तुम्हाला जर लाल मिरची आवडत नसेल तर हिरव्या मिरचीचे काप करून सुद्धा घालू शकता। हे सर्व मसाले आपल्याला छान असे यात परतून घ्यायचे आहे। इथे सर्व मसाले छान असे परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण तळलेले कारले घालूया आणि त्याचसोबत 4 चमचे मी शेंगदाण्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे। शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही, असे जाडसरच याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे, त्यामुळे हे छान तळले जातात आणि खाताना कुरकुरीत लागतात। चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व चांगलं एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे। कारले आपण तळून घेतलेले आहे, त्यामुळे याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे। आता याची चव बॅलन्स व्हावी म्हणून यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालत आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा यामध्ये घालू शकता। हे पण आपल्याला साखर घातल्यावर 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। साखर यामध्ये मस्त परतून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यावरती आपल्याला यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। तुम्ही लिंबाऐवजी आमचूर पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता। लिंबाचा रस घातल्यामुळे मस्त आंबट गोड चव येते या कारल्याच्या भाजीला। आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सर्व चांगले पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ। ही भाजी आरामात फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस टिकली जाते। या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, नक्की ट्राय करा। भाजी आपली रेडी झालेली आहे। आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर न खाणारे सुद्धा आवडीने खातील आणि यातील पौष्टिक गुणधर्म, जीवनसत्व पाहता कारल्याची भाजी ही खायलाच हवी। तर फ्रेंड्स, आजची ही कारल्याची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।